नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. मुक्ताईनगर येथे गुरुनाथ फाउंडेशनच्या शैक्षणिक कार्याला नांदुरावासियांची सलामी. कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई वारकरी व शालेय शिक्षण संस्थेला स्वातंत्र्यदिनानिमित्त भेट. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे गुरुनाथ फाउंडेशन संचालित श्री संत मुक्ताबाई वारकरी व शालेय शिक्षण संस्थेला नांदुरा शहरातील नागरिकांनी धावती भेट देत संस्थेच्या शैक्षणिक, वारकरी व सामाजिक कार्याची पाहणी केली. गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून या संस्थेत सुमारे 70 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत त्यांच्या शालेय पोषणाची व्यवस्था करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत वारकरी संप्रदायाची परंपरा, संस्कार आणि शिस्त यांचे ज्ञान मिळावे, यासाठी गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत संस्थेतील अध्यापकांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी हे कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री हरिभक्त रामभाऊ झांबरे महाराज यांच्या निगराणीखाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह संस्थेतील विविध व्यवस्थांची पाहणी केली जात आहे. गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच संस्कार आणि वारकरी परंपरेच्या जतनावरही भर दिला जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कोथळी येथे पोहोचलेल्या नांदुरा शहरातील नागरिकांचे गुरुनाथ फाउंडेशन संचालित संस्थेतील वारकरी शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी श्री संत मुक्ताबाई यांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. भक्तिभावपूर्ण वातावरणात झालेल्या या आरतीमुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक रंगत आली. यावेळी नांदुरावासियांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाची तसेच शालेय पोषण व्यवस्थेची माहिती घेतली. गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक व पोषणविषयक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण व्यवस्थेला सहकार्य मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आवश्यक पोषण व संस्कार मिळावेत, यासाठी सुरू असलेले हे कार्य निश्चितच उल्लेखनीय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गुरुनाथ फाउंडेशन संचालित श्री संत मुक्ताबाई वारकरी व शालेय शिक्षण संस्था, कोथळी येथे वारकरी परंपरा आणि शालेय शिक्षणाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अध्यापक हरिभक्त लीलाधर पातोळे, अध्यापक हरिभक्त अमोल पाटील, अध्यापक सौ. मनीषा लीलाधर पातोळे आणि अध्यापक सौ. भाग्यश्री अमोल पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे. या भेटीदरम्यान नांदुरा शहरातील अनेक नागरिक, गुरुनाथ फाउंडेशनचे कार्यकर्ते, वारकरी शिक्षक, अध्यापक, विद्यार्थी व संस्थेशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. शिक्षण, संस्कार, वारकरी परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या गुरुनाथ फाउंडेशनच्या या कार्याला समाजातून अधिकाधिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी वारकरी शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून आणि आपल्या रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री व आमचे श्री हरिभक्तपरायण रामभाऊ झांबरे यांच्या सहकार्यातून या ठिकाणी 70 विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण मोफत शालेय शिक्षणाबरोबर या ठिकाणी दिल्या जातात. काही विद्यार्थी शाळेमध्ये गेलेले आहेत, थोडेच घरी आहेत. सर्व या ठिकाणी जेवण, राहणे आणि काही कुठली अडचण असेल ते अडचण या ठिकाणी रामभाऊ झांबरे यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी या ठिकाणी राहत असताना केल्या जाते. मी आईसाहेब मुक्तेकडे प्रार्थना करतो की आमच्या संस्थेचं कार्य मामांच्या माध्यमातून उत्तर वाढत राहो असे आईसाहेब मुक्तेची आम्ही प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे
मी या ठिकाणी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. मी मामांना विनंती करतो की सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने आणि सर्वांचा परिचय आम्हाला संस्थेच्या विद्यार्थ्यांना करून द्यावा अशी विनंती करतो.